परिपूर्ण करणार. हालेलुया. खरोखर माझं मन धन्यवाद येत आहे पुन्हा एकदा आज तुमच्या सगळ्यांना बघून आणि देवाचं वचन सांगण्यासाठी देवाने ती कृपा आम्हाला दिलेली आहे. हालेलुया. तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. जर आपण स्तोत्रसंहिता याचा 105 अध्यायाचे 4 वचन वाचलं तरी तर पाहायला मिळतं की देवाचं वचन आजच्या दिवसामध्ये आपल्या संगती काय बोलणार आहे. स्तोत्रसंहिता याचा 105 अध्याय आणि 4 वचनापासून वाचू आपण. काय सांगतं बघा देवाचं वचन. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य, परमेश्वर व त्याचे सामर्थ्य त्याचा शोध करा, याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. हालेलुया. आज आपण पाहणार आहे की परमेश्वराचं वचन आपल्या संगती काय बोलतं. आज आपण थोडं बायबलमधनं परमेश्वराचं दर्शन काय आहे याबद्दल आपण विचार करणार आहे. जसं तुम्ही बघाल आणि बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार की हे बायबल जे आहे ना हे बायबल पूर्ण कशावरती आधारित आहे माहिती आहे का. देवाच्या दर्शनावरती आधारित आहे. जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार की बायबल जे आहे जे धर्मशास्त्र आहे जे परमेश्वराने लिहिलेलं जे धर्मशास्त्र आहे ते पूर्ण धर्मशास्त्र कशावर अवलंबून आहे. देवाच्या दर्शनावरती देवाच्या वचनावरती अवलंबून आहे. आणि बायबल आम्हाला असं सांगतं की या जगात चालत असताना बघा भरपूर लोकांकडे दर्शन आहे. काय आहे. भरपूर लोकांकडे दर्शन आहे. परंतु जर आम्ही कुठल्या मनुष्याच्या दर्शनाच्या द्वारे जर जीवन जगणार ना तर आम्ही देवाचं दर्शन आमच्या जीवनामध्ये कधी सफल होताना बघणार नाही. जसं मी बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना जुन्या करारामध्ये जर तुम्ही बघणार ना तर जुन्या करारामध्ये भरपूर कमी प्रमाणामध्ये लोकांना दर्शन होत होतं. एकदम कमी प्रमाणामध्ये दर्शन व्हायचं. परंतु ज्या पण लोकांना देवाने दर्शन दिलं, ज्या पण लोकांना देवाने दर्शन दिलं ना त्यांचं जीवन काय झालेलं आहे माहिती आहे का. बदललं गेलेलं आहे. काय झालेलं आहे. बदललेलं आहे. बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार की बायबलमध्ये 2 प्रकारच्या दर्शनाबद्दल लिहिलेलं आहे. हे 2 प्रकारचे दर्शन कुठले आहेत माहिती आहे का तुम्हाला. एक देवाकडून प्राप्त होणारं दर्शन आहे आणि एक स्वर्गीय दर्शन आहे. किती प्रकारचे दर्शन आहे बायबलमध्ये. 2 प्रकारचे. एक दैवी दर्शन म्हटलेलं आहे त्याला म्हणजे जे देवाकडनं प्राप्त झालेलं दर्शन आहे आणि एक दर्शन असं आहे जे स्वर्गामध्ये आहे. आता हे स्वर्गातलं दर्शन प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि थोडं प्रकटीकरणातल्या जे दर्शनाबद्दल सांगितलेलं आहे ते जुन्या करारामध्ये काही क्वचित लोकांना ते दर्शन परमेश्वराने दाखवलेलं आहे. परंतु आज आपण पाहणार आहे या दोन्ही दर्शनाबद्दल आपण पाहणार आहे. तर पहिलं आपण जे देवाकडून प्राप्त होणारं दर्शन आहे या दर्शनाबद्दल आपण पाहणार आहे. का महत्त्वाचं आहे देवाचं दर्शन आम्हाला माहिती आहे का. या जगात चालत असताना आम्हाला देवाचं दर्शन प्राप्त होणं खूप महत्त्वाचं आहे. जर देवाचं दर्शन आम्हाला प्राप्त होणार नाही ना तर आमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. आमचं जीवन कसं होणार माहिती आहे का. एकदम जस्ट आम्ही जन्म घेतलो 60-70 वर्ष जगलो मरून गेलो त्या जीवनाला काय अर्थ नाही आहे. परंतु जर देवाचं दर्शन आमच्या जीवनामध्ये असेल ना तर आमचं जीवन कसं होणार माहिती आहे का. आशीर्वादित होणार. आमचं जीवन बहुगुणित होणार. आमच्या जीवनाच्या द्वारे अनेक लोक काय होणार माहिती आहे का. तारले जाणार. जसं मी बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना आम्ही थोडं विचार केला दर्शनाबद्दल की बघा जर तुम्ही बायबल वाचणार तर तुम्हाला समजणार भरपूर लोकांना देवाने दर्शन दिलेलं आहे. बायबल तुम्ही वाचलं तर समजणार. अब्राहमाला देवाने दर्शन दिलं. अब्राहमाला देवाने दर्शन दिलं. ज्यावेळेस तुम्ही अब्राहमाच्या जीवनाबद्दल बघणार आणि त्याच्या दर्शनाबद्दल जर तुम्ही विचार करणार ना तर अब्राहमाचं दर्शन एक विशिष्ट प्रकारचं दर्शन आहे. असंच अब्राहमाला देवाने दर्शन दिलं नाही. जेव्हा मी बायबल वाचत होतो आणि मी थोडं मनन करत होतो का बरं देवाने अब्राहमालाच निवडलं. अब्राहमाचा बाप कोण होता नाहोर. का बरं नाहोराला देवाने निवडलं नाही. तेरा हा अब्राहमाचा मुलगा आहे ना. तर का बरं तेराहाला देवाने निवडलं नाही. त्याचा बाप नाहोर पण आहे त्याचा आजोबा. का बरं त्याला निवडलं नाही. जसं मी विचार करत होतो तर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार की परमेश्वराचा एक उद्देश असतो प्रत्येकाच्या मागं. एक विशिष्ट उद्देश असतो. उगाच असं अब्राहमाला देवाने बोलवलं नाही की तू चल माझ्या मागं मी तुला घेऊन जातो मी तुला आशीर्वादित करतो. आशीर्वादित करायचं होतं तर दर्शन द्यायची काय गरज होती अब्राहमाला. परंतु जेव्हा मी बायबल वाचत होतो तर मला समजलं की अब्राहमाचं जे दर्शन आहे ना ते एक विशिष्ट प्रकारचं दर्शन आहे. उगाच अब्राहमाला देवाने दर्शन दिलं नाही. परमेश्वराने उगाच अब्राहमाला बोलवलं नाही उगाच दर्शन दिलं नाही आणि उगाच त्या दर्शनाच्या द्वारे चालवलं नाही. तर त्याच्या पाठीमागे एक कारण होतं परमेश्वराचं. काय कारण होतं ते मी शोधत होतो. जर तुम्ही बायबल वाचल तर तुम्हाला समजणार. वाचवा बा आपण बघा देवाचं वचन आपल्याला सांगतं. जर आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि जर 1 वचनापासून तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला समजणार इथं की इथं पहिलं परमेश्वराने काय केलं अब्राहमाला दर्शन दिलं. आता हे अब्राहमाचं दर्शन का विशिष्ट आहे माहिती आहे का तुम्हाला समजणार.
काय समजणार या वचनाच्याद्वारे, या अध्यायाच्याद्वारे तुम्हाला समजणार. बघा, जर वाचलं ना आपल्याला समजतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 1 पासून तर 7 वचन तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला समजणार. वाचो, पण काय सांगतं बघा रेवाचं वचन. परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, तू आपला देश, तू आपला देश, आपले नातेवाईक आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी दाखवील त्या देशामध्ये जा. आता इथं परमेश्वर देवाने अब्राहामाला बोललं. काय बोललं? अब्राहामा, मी तुला सांगतो, तू आपल्या बापाचं घर सोड, तू आपला जो देश राहत आहे ते देश सोड, आणि मी जे सांगतो त्या देशामध्ये तू काय कर आता चल. मी तुला सांगतो त्या देशामध्ये तू निघून जा. आणि पुढे काय सांगतं देवाचं वचन? मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण मी करीन. तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. मी तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतित तुझे जे अभिष्ट चिंततील, तुझे जे चांगलं करेल, तुला जे चांगलं म्हणत त्यांचे मी अभिष्ट करीन. त्याला मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतित आणि तुझे जे अनिष्ट करतील त्याचे मी अनिष्ट करीन. त्याचे मी अनिष्ट करीन. पुढं तुझ्याद्वारे तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे, सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. आशीर्वादित होशील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, परमेश्वराच्या दर्शनाप्रमाणे अब्राम निघून गेला. अब्राम निघून गेला त्याच्याबरोबर लोटही आणि गेला. त्याच्याबरोबर काय झालं? लोट पण निघून गेला. आता परमेश्वराने अब्राहामाला किती वचन येते? 7 आहे ना? हा. तर इथं परमेश्वराने काय केलं? अब्राहामाला दर्शन दिलं. आता हे अब्राहामाचं दर्शन कशासाठी होतं माहिती आहे का? आशीर्वादित त्यांनी व्हायला पाहिजे म्हणून होतं का? तुम्हाला काय वाटतं? अब्राहामाला परमेश्वराने बोलवलं, परमेश्वराने अब्राहामाला दर्शन दिलं, एक विजन दिलं. काय दर्शन दिलं? काय दर्शन होतं अब्राहामाचं? का बरं देवाने अब्राहामाला पाचारण केलं माहिती आहे का? कारण परमेश्वराची योजना होती. जर तुम्ही पाठीमागच्या अध्यायामध्ये वाचणार ना तर तुम्हाला समजणार. काय समजणार? की परमेश्वराला त्याचे लोक पाहिजे होते, जी त्याची उपासना करणार, त्याची आराधना करणार. आणि अब्राहामाचं दर्शन साधं दर्शन नव्हतं. अब्राहामाचं दर्शन हे विशिष्ट दर्शन होतं. कारण परमेश्वर अब्राहामाला दर्शन देऊन त्याच्यापासून काय निर्माण करायचं होतं? हे राष्ट्र कुठलं आहे माहिती आहे का? कुठलं राष्ट्र आहे? इस्रायल राष्ट्राची स्थापना अब्राहामाच्या द्वारे परमेश्वराला करायची होती. म्हणून परमेश्वराने काय केलं? अब्राहामाला दर्शन दिलं. परमेश्वराने अब्राहामाला दर्शन दिलं. आणि ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहामाला दर्शन दिलं, परमेश्वराने अब्राहामाला वचन दिलं, अब्राहामाने काय केलं? त्या परमेश्वराच्या दर्शनावरती अब्राहामाने काय केलं? विश्वास ठेवला. त्या परमेश्वराच्या वचनावरती अब्राहामाने काय केलं? विश्वास ठेवला. त्यांनी म्हटलं का, मी कसं काय सोडू, मी कसं काय माझ्या बापाचं घर सोडू, आणि कसं काय मी सांगल तू त्या देशामध्ये जाऊन राहू? नाही बोलला अब्राहाम. का नाही बोलला? कारण ते दर्शन कुणाचं होतं? ते दर्शन परमेश्वराचं होतं. परमेश्वराने त्याला दर्शन दिलं होतं. म्हणून बायबल तुम्ही वाचाल ना तर समजणार की अब्राहामाचं जे दर्शन होतं ना, ते अब्राहामाचं दर्शन कशाचं होतं माहिती आहे का? हे दैवी दर्शन होतं. हे देवाकडून प्राप्त झालेलं अब्राहामाला दर्शन होतं. आणि हे दर्शन साधं नव्हतं. आणि त्याच अब्राहामाच्या द्वारे काय झालं? कुठल्या देशाची स्थापना झाली? इस्रायल. 2 वचन वाचन तर तुम्हाला समजणार की अब्राहामाला ज्यावेळेस परमेश्वराने दर्शन दिलं, पाचारण केलं, हे पाचारण आणि हे दर्शन कशासाठी होतं? की त्याच्याद्वारे काय करायचं होतं? त्याला राष्ट्र निर्माण करायचं होतं. हे अब्राहामासाठी देवाने काय केलेलं आहे? दर्शन दिलेलं आहे. 2 वचन काय सांगते बघा. मग परमेश्वराने सांगितलं अब्राहामाला. आता अब्राहामाला परमेश्वर काय म्हणत आहे? वाचा, काय सांगतं 2 वचन? मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र आता दर्शन दिलं पहिलं. दर्शन दिल्यानंतर काय बोलला परमेश्वर अब्राहामाला? अब्राहामा, तुझा बाप, तुझं घरदार तू सोड, आणि मी सांगतो त्या देशामध्ये तू चल, आणि मी काय करणार? तुझ्यापासून मोठे राष्ट्र मी निर्माण तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करणार. आणि आम्हाला पाहायला मिळतं अब्राहामला इसाक झाला, इसाकला याकोब झाला, आणि याकोबाला काय म्हणण्यात आलं? इस्रायल. काय म्हणण्यात आलं? इस्रायल. जे आज आपण बघतो ना इस्रायल देश, ही इस्रायल देशचा मूळ बाप कोण आहे? कोण आहे? अब्राहाम आहे. म्हणून अब्राहामाला ज्यावेळेस परमेश्वराने दर्शन दिलं, हे दर्शन साधं नव्हतं. हे दर्शन कसलं होतं? की अब्राहामाच्या दर्शनाच्या द्वारे परमेश्वराला काय करायचं होतं? इस्रायल त्याच्या देशाची, त्याच्या निवडलेल्या लोकांची, त्याची आराधना करणाऱ्या लोकांची स्थापना करायची होती. यहुदी लोकांची स्थापना करायची होती. म्हणून परमेश्वराने अब्राहामाला दर्शन दिलं, आणि त्या दर्शनावरती त्यांनी काय केलं? विश्वास ठेवला. आणि आम्हाला पाहायला मिळतं अब्राहामाच्या दर्शनाच्या द्वारे काय झालं? इस्रायल देशाची स्थापना झाली. आणि पुढे जर आम्ही पाहिलं तर पुढं अब्राहामानंतर एक मोठा अजून देवाचा सेवक आला. कोणता आला? मोशे. आता
दर्शन दिलं. आता इस्रायल देशाची स्थापना झाली. कुणाच्या द्वारे झाली? अब्राहमाच्या द्वारे स्थापना झाली. जर तुम्हाला कोण पण विचारलं तर तुम्हाला सांगायला आलं पाहिजे. काय सांगायला आलं पाहिजे? इस्रायल देशाचा मूळ बाप कोण म्हटल्यावरती आम्हाला सांगायला आलं पाहिजे. अब्राहमाच्या द्वारे इस्रायल देशाची स्थापना करण्यात आलेली आहे. अब्राहमाच्या द्वारे इस्रायल देश स्थापित झाला. म्हणून आज तुम्ही बघा गल्फ कंट्रीमध्ये तुम्ही गेला तर आज जे आपले दुसरे भाऊ लोक आहेत, इराणचे पण लोक जे आहेत ना, ते कुणाला मानते? अब्राहमाला मानते. आणि आपण पण कुणाला मानतो? अब्राहमाला मानतो. का मानतो? कारण अब्राहम आपला मूळ पिता आहे, आपल्या विश्वासाचा जनक आहे. म्हणून काय झालं? ज्या वेळेस अब्राहमाला देवाने दर्शन दिलं त्या दर्शनावरती अब्राहमाने पण काय केला? विश्वास ठेवला. आणि त्या दर्शनाच्या द्वारे परमेश्वराने इस्रायल देशाची स्थापना केली. एवढंच नाही तर त्या दर्शनावरती त्यांनी विश्वास ठेवला म्हणून त्याचं जीवन कसं झालं? आशीर्वादित झालं. आज जर अब्राहमाच्या जीवनामध्ये परमेश्वराचं दर्शन नसलं असतं काय झालं असतं? इस्रायल देशाची स्थापना झाली असती का? झाली नसती. अब्राहम आशीर्वादित जीवन जगला असता का? जगू शकला नसता. म्हणून आमच्या जीवनामध्ये या जगात चालत असताना काय गरज आहे? दर्शनाची गरज आहे आम्हाला पण. आमच्या जीवनामध्ये पण एक दर्शन पाहिजे, एक विजन पाहिजे, एक उद्देश पाहिजे आमच्या जीवनामध्ये या जगात चालत असताना. जसं अब्राहमाकडे परमेश्वराचं दर्शन होतं. आता पुढं मोशे आला आणि मोशेला पण परमेश्वराने काय केलं? दर्शन दिलं. बघा जर तुम्ही वाचत तर तुम्हाला समजणार. निर्गमाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 1 पासून जर तुम्ही 10 वचन वाचाल तरी ते तुम्हाला समजणार. आता हे पाठीमाग सर्व स्टोरी सांगायची गरज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मोशे काय केलेलं आहे? मोशे मिसरमध्ये राहत होता आणि मिसरमध्ये राहत असताना त्यांनी काय केला? एकाचा मर्डर केला आणि मर्डर करून कुठे गेला? निघून पळून गेला मिद्यानमध्ये जाऊन आपला सासरा त्यांनी लग्न केलं आणि त्याचा सासरा इथ्रोचे मेंढर त्यांनी चारत होता आणि चारत असताना त्यांनी एका टेकडीजवळ आला. परंतु परमेश्वराचा उद्देश मोशेच्या बद्दल पण वेगळा होता. आता परमेश्वराचं दर्शन पण मोशेला प्राप्त झालं. जसं अब्राहमाला परमेश्वराचं दर्शन प्राप्त झालं. अब्राहमाचं दर्शन पण एक विशिष्ट प्रकारचं दर्शन आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की अब्राहमाच्या दर्शनाच्या द्वारे इस्रायल देशाची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. आता हा इस्रायल देश काय झालेला आहे? पुढं किती वर्ष गुलामगिरीमध्ये आहे? 430 वर्ष त्यांनी जास्त गुलामगिरी केलेलं आहे. तसं परमेश्वराने सांगितलं की अब्राहमाला की 400 वर्ष तुझे जे निवडलेले लोक आहेत ते काय करणार? गुलामी करणार. परंतु 420 का 30 वर्ष त्यांनी गुलामगिरी केली आणि मग परमेश्वराने काय केली? त्याची आठवण केली. जे अब्राहमाला वचन दिलं होतं त्या वचनाची परमेश्वराने आठवण केली आणि आठवण केल्यानंतर मग परमेश्वराने कुणाची निवड केली? मोशेची. आता ही मोशेची पण निवड वेगळी आहे बघा. आणि परमेश्वराने जे मोशेला पण दर्शन दिलंय ना, हे मोशेला दिलेलं पण दर्शन एक विशिष्ट प्रकारचं दर्शन आहे. जसं अब्राहमाचं दर्शन एक विशिष्ट प्रकारचं दर्शन आहे तसंच मोशेला पण जे दर्शन झालेलं आहे हे मोशेचं दर्शन साधं नाही. हे दर्शन त्याचं पाचारण पण एक विशिष्ट प्रकारचं आहे. आता मोशेचं दर्शन जे त्याला दिलेलं आहे आणि त्याचं जे पाचारण आहे ते विशिष्ट कसं आहे ते तुम्हाला सांगतो बघा. काय सांगतं? निर्गमाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 1 पासून 10 वचन वाचलं तर तुम्हाला समजणार. वाचा काय सांगतं देवाचं वचन? मोशे आपला सासरा मिद्यानी याजक मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इत्रो ह्याच्या शेरडे मेंढरे चारत होता. इत्रो याचे शेरडे मेंढरे चारत होता आणि तो आपल्या कळ प्राणाच्या पिछाडीस आणि तो आपला कळ प्राणाच्या पिछाडीमध्ये देवाचा डोंगर होरेब देवाचा जो डोंगर आहे होरेब एजवर घेऊन गेला. घेऊन गेला. पुढं तेव्हा परमेश्वराच्या दूताने तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून तेव्हा परमेश्वराच्या दूताने आता काय केलेलं आहे? मोशेला एका झुडपामधून अग्नी ज्वालेत त्याला दर्शन दिले. अग्नी ज्वालेच्या द्वारे काय झालं? त्याला दर्शन दिलं. जसं आपण बघितलं अब्राहमाला पण परमेश्वराने दर्शन दिलं. आता अब्राहमाचं विशिष्ट दर्शन काय आहे की अब्राहमाला जे दर्शन दिलं त्या दर्शनाच्या द्वारे परमेश्वराने काय केलेलं आहे? इस्रायल देशाची स्थापना केलेली आहे. ही अब्राहमाचं दर्शन आहे. आता सेम तसंच मोशेला पण परमेश्वर दर्शन देत आहे. आता मोशेला कुठल्या प्रकारे दर्शन देत आहे? ज्या ठिकाणी मोशे आहे देवाचा डोंगर होरेब तिथं तो शेरडे मेंढरे चालत आहे त्याच्या सासराचे आणि मग एक झुडपाच्या द्वारे परमेश्वराने काय केलं? त्याला दर्शन दिलं. आणि दर्शनामध्ये काय सांगतं देव? काय म्हणतो? वाच पुढं. त्याने दृष्टी लावली. त्याने दृष्टी लावली. तो झुडूप अग्नीने जळत असून त्याने दृष्टी लावली. तो झुडूप ते जे झुडूप त्या बघत आहे ते झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही. ते झुडूप भस्म झाले नाही असे असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे. ते झुडूप का भस्म होत नाही हे पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे आता ते दर्शन ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला दिलं ना ते दर्शन पाहण्यासाठी मोशे तिकडे गेला
तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? काय आज्ञा? देव त्याला म्हणाला, देव मोशेला म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. इकडे तू जवळ येऊ नको, तू आपल्या पायातले जोडे काढ. तू आपल्या पायामधले जोडे काढ. पुढं कारण ज्या जागी तू उभा आहे कारण ज्या जागेमध्ये तू उभा आहे, ज्या जागेमध्ये तू थांबला आहे, ती पवित्र आहे. ती जागा पवित्र आहे. पुढं तो आणखी म्हणाला, तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, अब्रामचा देव, इसहाकाचा देव, इसाकाचा देव याकोबाचा व देव याकोबाचा देव देव आहे. आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकले, तेव्हा मोशेने आपले मुख झाकले. पुढं काय सांगतं? कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. कारण देवाकडे पाहण्यासाठी तो भ्याला. पुढं परमेश्वर म्हणाला, आता परमेश्वर सांगत, आता मोशेला ज्यावेळेस दर्शन दिलं ना, दर्शन देत असताना आता परमेश्वर सांगत आहे मोशेला, काय सांगत आहे? कशासाठी मी तुला दर्शन देत आहे आणि कशासाठी मी तुला पाचारण करत आहे, कशासाठी मी तुला निवडून देत आहे, हे परमेश्वर आता मोशेला सांगत आहे. आणि मोशे पण काय म्हणतो बघा, काय सांगतात मग? परमेश्वर मोशेला म्हणाला, मिस्र देशात असलेल्या मिसर देशामध्ये असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. मी खरोखर ऐकले. आता मिसर देशामध्ये काय घडत आहे? 400 वर्ष त्याचे लोक काय करत आहे? गुलामगिरीमध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये, क्लेशामध्ये, भरपूर हाल आवाज, त्यांची हाल अवस्था एकदम वाईट झालेले आहे. जर तुम्ही निर्गमाचं पुस्तक पहिला दुसरा अध्याय वाचत तर तुम्हाला समजणार. आणि त्या लोकांचं घरानं, त्या लोकांचा आक्रोश, त्या लोकांचा कळवळा देवाने काय केलेलं आहे? ऐकलेलं आहे. म्हणून परमेश्वर देवाने मोशेला दर्शन दिलं. आणि दर्शनाच्या द्वारे परमेश्वर म्हणत आहे, काय म्हणत आहे? की जे माझे लोक इस्राईलमध्ये आहेत ना, जे इस्रायली लोक आहेत ना, त्या लोकांचा कळवळा मी काय केलेला आहे? ऐकलेला आहे. आणि पुढे काय सांगतं? त्यांच्या मुकदमाच्या जाचामुळे त्यांच्या मुकदमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला त्यांनी आहे. केलेला आक्रोश मी ऐकलेला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यांचे क्लेश, त्यांचं दुःख, त्यांचे कष्ट मी जाणून आहे. त्यांना मिस्री लोकांच्या हातून सोडवावे त्यांना मिस्री लोकांच्या हातून सोडवण्यासाठी आणि त्या देशातून चांगल्या आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात व मोठ्या देशामध्ये दुधामधाचे प्रवाह जिथं दुधामधाचा प्रवाह वाहतो त्या देशामध्ये, अशा देशामध्ये म्हणजे कनानी, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, लिबी ह्या व यबूसी व यबूसी यांच्या देशात या देशामध्ये, त्यांना घेऊन जावे. या देशामध्ये माझ्या लोकांना घेऊन जायला पाहिजे म्हणून मी उतरलो मी आहे. उतरलो आहे. इस्रायल वंशाचा आक्रोश इस्राईल लोकांचा, माझ्या निवडलेल्या लोकांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला माझ्या आहे. कानी आलेला, माझ्यापर्यंत आलेला आहे. मिस्री लोक मिस्री लोक त्यांच्यावर कसा जाच मिस्री लोक त्यांच्यावरती कसा जात जुलूम करत आहे, हेही मी प्रत्यक्षात हे पाहिले. मी प्रत्यक्षात पाहिले आहे. तर आता चल, तर आता काय कर तू? मी जे सांगत आहे आता तू काय कर? त्वरा कर आणि तू चल. तू मिस्र देशातून तू मिसर देशामधून माझे लोक माझे लोक, इस्रायल वंशज माझे लोक म्हणजे इस्राईल वंशज त्यांना बाहेर काढावे. यांना बाहेर काढावे. म्हणून मी तुला फारोकडे पाठवले. म्हणून मी तुला काय करत आता फारोकडे पाठवत. आता परमेश्वराने मोशेला पण दर्शन दिलं. आता हे मोशेचं दर्शन पण विशिष्ट दर्शन आहे. काय बघायला मिळतं आम्हाला? की परमेश्वराचे निवडलेले लोक आहेत, दुःखामध्ये, कष्टामध्ये, क्लेशामध्ये, त्या लोकांना बाहेर काढायला पाहिजे. त्या लोकांना त्या जाचामधनं, त्या पापामधनं, त्या गुलामगिरीमधनं बाहेर काढायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने कुणाची निवड केली? मोशेची. आणि हे निवडलेले लोक कुठले? इस्रायली आहे. ज्या इस्रायली लोकांची स्थापना कुणापासून झालेली आहे? अब्राहमापासून झालेली आहे. त्या अब्राहम पासून ज्या इस्रायल लोकांची स्थापना झाली ना, त्या लोकांना आता काय करायला पाहिजे? सोडवायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने कुणाची निवड केली? मोशेची निवड केली. परंतु आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वर भरपूर वेळेस मोशेसाठी काय केलेलं आहे? भांडलेलं आहे. तू जा, मी तुझ्या संगत आहे म्हणत आहे. पण मोशे काय म्हणतो? मी तर जड ओटाचा आहे, मी कसं जाऊ? मी त्या लोकांना कसं आणू? आम्हाला सर्व तेच माहिती आहे आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु बायबल आम्हाला असं सांगतं, ज्या वेळेस परमेश्वराच्या वचनावरती मोशेने विश्वास ठेवला आणि काय झालेलं आहे? मग तो गेला आणि फारो समोर थांबला. आणि मग काय झालेलं आहे? 60 पिढ्या त्यांच्यावरती आल्या. आणि 60 पिढ्या येऊन गेल्यानंतर मग देवाने काय केलं? फारोचं मन एकदम मोकळं केलं. आणि मग काय झालेलं आहे? त्या मिसरच्या गुलामगिरीमधनं परमेश्वराने काय केलं? मोशेच्या द्वारे त्याचं निवडलेलं जे इस्रायल राष्ट्र होतं, ते राष्ट्र काय केलं? त्यांनी घेऊन गेला बाहेर. आणि बाहेर घेऊन गेला. आणि ज्या वेळेस त्यांनी निघाले आणि मग एका डोंगरामध्ये त्यांनी थांबले, एका रानामध्ये त्यांनी थांबले. पाठीमागं फिरोनची सेना होती आणि समोर त्यांच्या लाल समुद्र होता आणि इस्रायली लोक मध्ये होते. आता हे जे लोक आहेत, हे लोक साधे नाहीत. हे लोक कुठले लोक आहेत? इस्रायली लोक आहेत. हे देवाचे लोक आहेत. आता या लोकांची स्थापना कोण केलेली आहे? परमेश्वराने केलेली आहे. अब्राहमाच्या द्वारे इस्रायल लोकांची स्थापना केली. अब्राहमाला जे पाचारण झालं, अब्राहमाला जे दर्शन झालं,
दिलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, अब्राहमाच्या द्वारे परमेश्वराने इस्रायल देशाची स्थापना केली. हे दर्शन अब्राहमाला होतं, परंतु त्याच इस्रायल लोकांना तारण द्यायला पाहिजे म्हणून परमेश्वराने दर्शन कुणाला दिलं? मोशेला दिलं. आणि त्या दर्शनाच्या द्वारे परमेश्वराने काय केलं? त्या निवडलेल्या इस्रायली लोकांना काय केलं? तारण दिलं. वाचा बघा, जर तुम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 13 वचन तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार की या पूर्ण इस्रायली 6 लाख लोकांना परमेश्वराने काय केलेलं आहे? काय केलं? तारण दिलं. अब्राहमाच्या द्वारे इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली आणि मोशेच्या द्वारे परमेश्वराने काय केलं? त्याच इस्रायली लोकांना काय केलं? तारण दिलं, दर्शन दिलं. दर्शनाच्या द्वारे परमेश्वराने काय केलं? मोशेला पाचारण केलं आणि काय केलं? त्या इस्रायली लोकांना तारण दिलं. वाचा काय सांगतं निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 13 वचन काय सांगतं बघा. मोशे लोकांना म्हणाला, आता इथलं हे सगळं वृत्तांत काय माहितीये का? तांबड्या समुद्राजवळ ते लोक आले आणि तांबड्या समुद्राजवळ आल्यानंतर ते 6 लाख लोक परमेश्वराला काय करत आहेत? मोशेला काय करत आहेत? मोशे विरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध कुरकुर करायला म्हणत होते, आम्ही मिसरमध्ये होतो, चांगलं होतं, तिथं नेलो असतो आम्ही, तिथं आम्हाला कमरा तर मिळाला असता. तो आम्हाला इथं रानामध्ये घेऊन आला आणि रानामध्ये काय करतो? तो आम्हाला मारून टाकून आमचा नाश करून टाकत आहे. आणि मोशेजवळ ते कुरकुर करू लागले, परमेश्वराजवळ कुरकुर करू लागले. आणि मग परमेश्वराचं वचन मोशेला प्राप्त झालं. मोशेला जे दर्शन झालं होतं ना, ते दर्शन साधं नव्हतं. अब्राहमाला जे दर्शन झालं ते दर्शन साधं नव्हतं. अब्राहमाचं दर्शन पण लय विशिष्ट दर्शन आहे आणि मोशेचं पण दर्शन खूप विशिष्ट आहे. इथं पाहायला मिळतं आम्हाला की मोशेला ज्यावेळेस परमेश्वराने दर्शन दिलं आणि त्या दर्शनाच्या द्वारे त्याचं पाचारण केलं ना, तर खा देवाने त्याला दर्शन दिलं आणि पाचारण केलं. इथं पाहायला मिळतं. वाचा निर्गमाचं पुस्तक 14 अध्यायचं 13 काय सांगतं वचन. वाचा. मोशे लोकांना म्हणाला, मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका. मोशे लोकांना काय म्हणाला? तांबडा समुद्र समोर आहे, मागं फिरवणची सेना आहे. लोक घाबरले, परंतु परमेश्वराचं वचन मोशेकडे आलं आणि मोशे परमेश्वराला काय म्हणाला? तुम्ही भिवू नका, स्थिर उभे राहा. काय करा? तुम्ही भिवू नका, तुम्ही स्थिर उभे राहा. आणि परमेश्वर आणि पहा, आज परमेश्वर, आज तुमचे जे तारण करील, आज परमेश्वर जे तुमचे तारण करील ते पहा. ते पहा. हालेलुया, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इथं पाहायला मिळतं आम्हाला मोशेला ज्यावेळेस परमेश्वराने दर्शन दिलं, ते दर्शन कशासाठी होतं माहिती आहे का? इस्रायली लोकांना तारण देण्यासाठी परमेश्वराने मोशेची काय केली? निवड केली. आणि मोशेला त्यांनी काय केलं? दर्शन दिलं. जसं तुम्हाला मी बायबलमध्ये सांगितलं की 2 प्रकारचे हे दैवी दर्शन आहे, हे देवाकडून प्राप्त झालेलं दर्शन आहे. आणि हे 2 दैवी दर्शन कुणाला झाले? जसं बायबलमध्ये भरपूर लोकांना आणखी दर्शन दिलेलं आहे. मोशेच्या नंतर यहोशुआला पण दर्शन दिलं, त्याच्यानंतर भरपूर लोक आहेत. परंतु मी हे 2च दर्शन काय घेतलं? कारण या 2 दर्शनावरती खूप महत्त्वाच्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या आहेत. जसे की अब्राहमाला दर्शन दिलं. अब्राहमाला जे दर्शन होतं साधं दर्शन नव्हतं, त्याच्याद्वारे इस्रायल देशाची स्थापना करायची होती. आणि मोशेचं जे दर्शन होतं त्या दर्शनाच्या द्वारे त्याच इस्रायली लोकांना काय करायचं होतं? तारण द्यायचं होतं. म्हणून हे 2 दर्शनाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आणि हे 2 दर्शन कुठले दर्शन आहेत? हे देवाकडून, याला दैवी दर्शन म्हटलेलं आहे. आता बायबलमध्ये स्वर्गीय दर्शन पण आहे. ज्यावेळेस मनुष्याला स्वर्गीय दर्शन होतं ना, त्यावेळेस मनुष्याचं जीवन काय होतं माहिती आहे का? बदललं जातं. ज्यावेळेस त्याला स्वर्गीय दर्शन होतं ना, त्याचं जीवन बदललं जातं आणि त्याच्या जीवनाच्या द्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये काय होतं माहिती आहे का? तारण प्राप्त होतं आणि लोक काय करतात? स्वर्गाच्या राज्यामध्ये घेतले जातात. आता हे स्वर्गीय 2 दर्शन कोणते मी तुम्हाला सांगणार. जर तुम्ही यशायाचं पुस्तक वाचाल ना, तरी तो तुम्हाला समजणार. बघा, जर यशायाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि जर 1 पासून 8 वचन तुम्ही वाचणार ना, तरी तो तुम्हाला समजणार. इथं पाहायला मिळतं. आता जे 2 दर्शन मी तुम्हाला सांगितले, हे 2 दर्शन कुठले होते? देवाकडून प्राप्त झालेले. कुणाकडून? देवाकडून. याला दैवी दर्शन म्हटलंय. परंतु आता परमेश्वराने ज्यावेळेस यशायाला पाचारण केलं आणि यशायाला ज्यावेळेस दर्शन दिलं ना, तर यशायाचं दर्शन कुठलं होतं माहिती आहे का? स्वर्गातलं दर्शन त्यांनी बघितलं. कुठलं दर्शन? स्वर्गीय दर्शन. वाचा बघा, यशायाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 1 पासून 8 वचन जर तुम्ही वाचाल तरी तर तुम्हाला पाहायला मिळतं. वाचू काय सांगतं देवाचं वचन? उज्जिया राजा मरण पावला. देवाचं वचन सांगतं, यशायाचं पुस्तक 6 अध्यायाचा 1 वचनापासून वाचलं तर काय सांगतं? उज्जिया राजा मरण पावला. त्या वर्षी ज्यावेळेस उज्जिया राजा मरण पावला ना, त्याच वर्षी प्रभू उच्चस्थळी असलेल्या त्याच वेळेस यशायाला काय झालं? दर्शन झालं. कधी दर्शन झालं? उज्जिया मरण पावल्यानंतर ना.
जोपर्यंत उजिया त्या राज्यामध्ये होता तोपर्यंत यशाला स्वर्गीय दर्शन झालं नाही. आता हे उजिया कशाला दर्शवते माहिती का तुम्हाला? हे उजिया या जगात चालत असताना आमच्या परिस्थितीला, आमच्या दुःखामध्ये चालत असणाऱ्या जीवनाला, कष्टामध्ये चालत असणाऱ्या जीवनाला, ज्या पापामध्ये राहत असणाऱ्या जीवनाला दर्शवते. जोपर्यंत या गोष्टी आमच्या जीवनामधनं मरून जात नाहीत ना तोपर्यंत आम्हाला पण स्वर्गीय दर्शन होत नाही. यशाला दर्शन कधी झालं? राजा उजिया मरण पावला. उजिया राजा मरण पावल्यानंतर यशाला स्वर्गीय दर्शन झालं. अदरवाईज त्याला स्वर्गीय दर्शन झालं नाही. जर आम्हाला पण वाटत असेल की आम्हाला पण देवाकडनं स्वर्गीय दर्शन व्हायला पाहिजे, देवाकडून आम्हाला पण एक विजन मिळाला पाहिजे, देवाकडनं आम्हाला पण एक गोल मिळाला पाहिजे, ज्याच्याद्वारे आम्ही पण काय करायला पाहिजे? जीवन जगायला पाहिजे. तर आम्हाला पण काय करायला पाहिजे? आमच्या जीवनामध्ये असलेल्या ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टीला काय करायला पाहिजे? आम्ही मारून टाकायला पाहिजे. जोपर्यंत त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामधनं मारून टाकणार नाही ना तोपर्यंत आम्हाला पण स्वर्गीय दर्शन होणार नाही. आता यशाला काय झालं? काय सांगतं वचन? एक वाचा. काय सांगतं? उजिया राजा मरण पावला. ज्यावेळेस उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थळी असलेल्या प्रभूला उच्च स्थळी सिंहासनाजवळ असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेला मी उच्च पाहिले. सिंहासनावरती बसलेला मी पाहत आहे. यशया सांगत आहे. काय म्हणत आहे यशया? उजिया मरण पावला आणि यशया प्रार्थना करायला बसला आणि प्रार्थना करायला बसत असताना यशयाला एक दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये त्यांनी काय म्हणत आहे की मी प्रभूला कुठं बघितलेलं आहे? उच्च सिंहासनावरती. माझं काय सांगतं? उच्च सिंहासनावरती बसलेला मी पाहिले. प्रभूला मी बसलेले पाहिले. त्याच्या झग्याच्या सोन्याने प्रभूच्या झग्याच्या सोन्याने मंदिर व्यापून गेले. मंदिर व्यापून गेले. पुढं त्याच्या भोवती सराफीम उभे होते. त्याच्या भोवती काय होतं? सराफीम दूत उभे होते. आता दर्शनामध्ये बघत आहे. काय बघत आहे? एक सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावरती कोण बसलेला आहे? परमेश्वर बसलेला आहे आणि त्याच्या झग्याच्या सोंड्याने सर्व जे मंदिर आहे ते मंदिर पूर्ण व्यापून गेलेलं आहे आणि त्याच्या सिंहासनाच्या आजूबाजूला कोण आहे? करुबीम आहे. देवाचे सराफीम दूत, करुबीम दूत आहेत. आणि काय म्हणत आहे यशया की त्या दूतांना मी बघितलं आणि ते काय म्हणत आहेत? काय सांगतं वचन? त्या प्रत्येकाला 6-6 पंख होते. त्या प्रत्येकाला 6-6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी. ते 6 पंख असलेले करुबीम काय करत आहेत? 2 पंखांनी आपले तोंड झाकत आहेत. दोहोंनी आपले पाय झाकत आहेत. दोहोंनी उडे. व दोहोंनी ते आपल्या पंखांनी उडत आहेत. ते आळीपाळीने म्हणत आहे. उच्च स्वराने म्हणत. उच्च स्वराने म्हणत आहे. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर. अखिल पृथ्वीची समृद्धी. त्याचे वैभव होय. व त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्याच्या या वाणीने उंबरठे हल्ले. व मंदिर धुराने भरून गेले. तेव्हा मी म्हणालो. आता हे दर्शन झालं यशयाला आणि हे दर्शन झाल्यानंतर यशयाने दर्शन बघितला आणि हे दर्शन बघितल्यानंतर ना यशयाचं जीव कसं झालेला आहे? घाबरून गेलेला आहे. त्यांनी काय म्हणत आहे? मी तर पवित्र परमेश्वराला माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्या झग्याने काय झालेलं? पूर्ण मंदिर व्यापून गेलेलं आहे. त्याच्या आजूबाजूला करुबीम उभे आहेत आणि ते करुबीम काय म्हणत आहे? पवित्र 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 म्हणत आहे. आणि हा दृष्टांत ज्या वेळेस यशयाला झाला तो दृष्टांत बघितल्यानंतर यशया काय म्हणत आहे माहिती आहे का? काय म्हणत आहे यशया? बघा काय सांगते बघा. यशया काय म्हणतो? तेव्हा मी म्हणालो. तेव्हा यशया म्हणत आहे तेव्हा मी म्हणालो हाय 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 माझे आता वाईट झाले. हाय हाय माझे आता वाईट झाले. कारण मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. मी अशुद्ध लोकांच्या ओठामध्ये राहणं. यशाला कळालं. ज्यावेळेस स्वर्गीय दर्शन यशयाला झालं ना त्यावेळेस त्याला कळालं काय झालं? अरे बापरे, आता मी तर कुठं राहत आहे? वाईट लोकांच्या मध्ये राहत आहे आणि त्या वाईट लोकांसारखं पण माझं काय आहे? कृती आहे. वाईट लोकांमध्ये राहून चांगली कृती कोण करते का? करते. दारू पिणाऱ्या गुत्त्यामध्ये जाऊन कोण कोल्ड्रिंक पिते का किंवा दूध पिऊ शकते का? पिऊ शकते. काय करणार तिथं? वाईट गोष्टीच करणार. म्हणून ज्या वेळेस यशयाच्या जीवनामधनं त्या वाईट गोष्टी निघून गेल्या ना त्याच वेळेस यशयाला स्वर्गीय दर्शन झालं आणि त्या स्वर्गीय दर्शनामध्ये त्यांनी काय म्हणत आहे? इथं त्यांनी कन्फेस करत आहे. काय म्हणत आहे? वाचा काय सांगतं? हाय हाय तेव्हा तो म्हणाला हाय हाय माझे आता वाईट झाले. माझे आता काय झालं? माझे आता वाईट झाले.
सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज याला मी आपल्या डोळ्याने काय केलेलं आता बघितलेलं आहे. त्याला कळालं, काय कळालं? जो सेनाधीश परमेश्वर आहे तो कसा आहे? पवित्र आहे. आणि मी जिथं राहत आहे, ज्या लोकांच्या मध्ये मी आहे, मी कसा आहे? वाईट आहे, अशुद्ध आहे, पापी आहे. म्हणून त्यांनी म्हणत आहे की आता मी देवाला बघितलो, आता मी काय होणार? मरून जाणार. का मरून जाणार? कारण तो पवित्र आहे आणि मी कोण आहे? पापी आहे. परंतु देवाचं वचन काय सांगतं? परंतु देवाचं वचन यशायाकडे आलं आणि काय सांगतं वचन? माझ्या पुढचं वचन काय सांगतं? मग एक सराफदूत मग एक सराफीम दूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. यशायाकडे उडत उडत आला तो माझ्या ओठास लावला. आणि तो इंगळ आणि तो देवदूत घेऊन आलेला इंगळ काय केला? यशायाच्या मुखाला लावला. काय केला? यशायाच्या मुखाला लावला. आणि मुखाला लावल्यानंतर काय म्हणत आहे? तो मुखाला लावला त्याने म्हटले, आणि त्याने म्हटले, पहा, पहा, त्याचा स्पर्श या इंगळाचा स्पर्श, तुझ्या ओठास झाला, या इंगळाचा स्पर्श तुझ्या ओठाला झाला आहे. म्हणून तुझा दोष दूर झाला आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वराच्या मंदिरामधल्या इंगळाचा स्पर्श यशायाच्या मुखाला झाला आणि झाला काय झालं? काय झालं? त्याचा दोष निघून गेला. काय झाला? त्याचा दोष निघून गेला. आणि ज्यावेळेस त्याचा दोष निघून गेला आणि बायबल आम्हाला असं सांगतं, मग परमेश्वराची वाणी यशाने ऐकला. बायबल सांगतं ज्यावेळेस त्या देवदूताने त्याच्या ओठाला स्पर्श केला, इंगळ लावला, इंगळ लावल्यानंतर देवदूताने म्हटले की या इंगळाच्या स्पर्शाच्याद्वारे तुझा दोष निघून गेला. आणि पुढचं वचन काय सांगतं? वाचा. हा, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. तेव्हा कधी वाणी ऐकला? दोष निघून गेला. दोष निघून गेल्यानंतर. म्हणून मी सांगितलं की जर आम्हाला पण दैवी देवाकडनं प्राप्त होणारं दर्शन पाहिजे किंवा स्वर्गीय दर्शन आम्हाला पाहिजे असेल ना, तर आमच्या जीवनामधनं काय निघून जायला पाहिजे? पाप निघून जायला पाहिजे, दोष निघून जायला पाहिजे. सर्व वाईट गोष्टी ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या निघून गेल्यानंतर ना ऑटोमॅटिकली देव आम्हाला दर्शन देतो. मग एक विजन. दर्शन म्हणजे काय? स्वप्न दर्शन नाही, एक विजन देतो, एक दर्शन देतो की बाबा तुला या गोष्टी काय करायचे, तुला या गोष्टी करायला पाहिजे माझ्यासाठी. ते एक विजन आहे, त्याला दर्शन म्हटलंय, त्याला एक गोल म्हटलेलं आहे. आणि मग जेव्हा दोष निघून गेला यशायामधनं, मग परमेश्वराची वाणी त्याच्यासाठी बोलली. आणि काय सांगतं? देवाची वाणी काय बोलताना ऐकलं बघा. हा, मी कोणाला पाठवू? जेव्हा देवाची वाणी यशासाठी बोलताना त्यांनी ऐकली, काय ऐकली? मी कोणाला पाठवू? मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, तेव्हा यशा म्हणत आहे, तेव्हा यशाया म्हणाला, हा मी आहे, हा प्रभू मी आहे, मला पाठव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाणी बोलताना ऐकलं त्यांनी. काय वाणी झाली त्याला? इंगळ्याचा स्पर्श त्याच्या मुखाला झाला, त्याचा दोष निघून गेला. आणि मग परमेश्वराची वाणी त्याच्यासाठी बोलताना ऐकली. आणि त्यांनी काय म्हटली ती वाणी? की आमच्यासाठी कोण जाणार? आमच्यासाठी कोण जाणार? मग यशाया काय म्हणाला? माझ्या बाजूला जेव्हा पाठव त्याला, किंवा माझी पत्नी आहे त्याला पाठव, माझं लेकरू आहे त्याला पाठव. बोलला ना यशाया? यशाया काय बोलला? मी आहे. हा प्रभू मी आहे, तू काय कर मला पाठव. कधी झालं या सर्व गोष्टी? ज्यावेळेस परमेश्वराने यशायाला पण काय केलं? एक दर्शन दिलं. म्हणून या जगात चालत असताना बघा, आमच्या पण जीवनामध्ये एक दर्शन असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आता पास्टर सांगत होते आपले, त्यांनी पण त्याच्या जीवनामध्ये एक गोल ठेवला होता, एक दर्शन होतं ना त्याच्या पण जीवनामध्ये. काय दर्शन होतं? देवाने त्याला 15 ऑगस्ट 1987 पाचारण केलं. त्याच्यानंतर त्यांनी त्याचं जीवन देवाला घेऊन टाकला. आणि एक गोल त्याने, एक दर्शन त्याच्या जीवनामध्ये होतं की मी काय करणार? देवाची सेवाच करणार, मी पास्टरच होणार, मी दीक्षा घेणार, मी देवाची सेवाच करणार. हे दर्शन, हे गोल त्याच्या जीवनामध्ये होतं. आणि देवाने काय केलं? ते दर्शन केलं का नाही पूर्ण? म्हणून या जगात चालत असताना बघा, आमच्या पण जीवनामध्ये एक दर्शन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर आमच्या जीवनामध्ये दर्शन नाही ना, आमचं जीवन काहीच नाही, व्यर्थ आहे आमचं जीवन. आम्ही या जगामध्ये जन्म घेतो, 60-70 वर्ष जगलो, शक्य असले तर 80 वर्ष जगलो, चांगलं खाल्लो, खाली खुशाली गेलो आणि शेवटी मरून गेलो. काय होणार? आमचा नाशच होणार. परंतु जर आम्ही देवाचे दर्शन, देवाकडनं येणारं दर्शन जर आम्ही प्राप्त करणार ना, तर आम्हाला पण समजणार. काय समजणार? की खरोखर माझ्या पण जीवनाच्या द्वारे देव काय व्हायला पाहिजे? उंचवला गेला पाहिजे. माझ्या पण द्वारे देवाने
पक्षपातीपणा कधी करत नाही. करतो ना देव? अब्रामाला दिला, इसाकाला दिला, याकोबाला दिला, मोशेला दिला, यहोशूआला दिला म्हणून देव आम्हाला देणार नाही असं आहे का? देव आम्हाला आपण काय करणार? दर्शन देणार. पण देव आमचं काय करतो माहिती आहे का? काय करतो? आमचं हृदय बघत असतो. आमच्या हृदयामध्ये काय आहे? मनुष्य बाहेरचं रूप बघत असतो, परंतु हृदयामध्ये कोण बघतो? परमेश्वर बघतो. आणि मग ज्या वेळेस यशायाला ते दर्शन झालं आणि यशायाला दर्शन झाल्यानंतर मग यशायाला समजलं, काय समजलं? की हे मला झालेलं दर्शन कसलं दर्शन नाही? साधं नाही आहे. आणि म्हणून 60 अध्यायामध्ये जर तुम्ही वाचाल, 60 का 61 अध्यायामध्ये मग त्यांनी सांगतो, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, आपला 52 अध्याय यशायाचं पुस्तक 52 अध्याय आणि 7 वचनामध्ये इथं पाहायला मिळतं. मग जे यशाला झालेलं दर्शन आहे आणि त्याला झालेलं जे पाचारण त्यांनी सांगतं, काय सांगतं वचन आपण वाचू बघा. जो सुवार्ता सांगतो, जो मग यशाला समजलं, काय समजलं? मला जे दर्शन झालेलं आहे हे माझं दर्शन पण कसं नाही या? साधं नाही या. आणि मग तो तिथं लिहितो आणि काय म्हणतो? जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, शुभवर्तमान विधित करतो, तारण जाहीर करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे, तुझा देव परमेश्वर राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो. असे सियोनास म्हणतो. त्याचे पाय त्याचे पाय पर्वतावरून येताना त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. किती मनोरम दिसतात असं परमेश्वर म्हणतो. हालेलुया. यशाला पण कळालं त्याचं दर्शन. आम्हाला पण समजायला पाहिजे देवाने आम्हाला इथं पंजाबमध्ये कशासाठी बोलवलंय, काय देवाचं दर्शन आहे माझ्यासाठी, काय मी दर्शन ठेवलेलं आहे. जर आमच्या जीवनामध्ये दर्शन असेल, जर आमच्या जीवनामध्ये एक उद्देश असेल, जर आमच्या जीवनामध्ये एक गोल असेल. बघा या जगामध्ये भरपूर लोक काय करते? एक दर्शन ठेवतात, एक उद्देश ठेवते. जसं आमच्या मावशीने साक्ष दिली. काय साक्ष दिली? की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एक त्यांच्या मुलासाठी एक गोल ठेवला. एक दर्शन होतं ना, की माझा मुलगा पण काय व्हायला पाहिजे? गव्हर्नमेंट जॉबला लागायला पाहिजे. चांगलं आहे ते. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि देवाने ते गोष्टी दिलेल्या आहेत. परंतु आम्ही पण समजायला पाहिजे. काय समजायला पाहिजे? की आमच्या पण जीवनामध्ये काय असायला पाहिजे? एक दर्शन असायला पाहिजे, एक गोल असायला पाहिजे, एक उद्देश असायला पाहिजे. आता जसं मी बायबल वाचत होतो, जसं जुन्या करारामध्ये पण परमेश्वराने दर्शन दिलेलं आहे, तसंच नवीन करारामध्ये पण एक दर्शन आहे. आणि तो मला सर्वात आवडता देवाचा सेवक आहे. कोण आहे माहिती का? तो पाऊल. पाऊलाला पण देवाने काय केलं? आता पाऊलाकडे 2 प्रकारचे दर्शन आहे. एक परमेश्वराचं दर्शन प्राप्त व्हायच्या अगोदरचं एक दर्शन आहे त्याच्याकडे. आणि ते दर्शन कुठलं माहिती आहे? कुणाकडचं दर्शन आहे माहिती का? ते कुणाकडचं आहे? सैतानाकडचं दर्शन आहे. कुणाकडचं दर्शन आहे? आम्ही समजायला पाहिजे. आमच्याकडे जे दर्शन आहे ते आमच्याकडे असलेलं दर्शन देवाचं दर्शन आहे का सैतानाचं दर्शन आहे? आता पाऊलाला ज्या वेळेस दर्शन प्राप्त झालं त्यावेळेस पाऊलाकडे पण एक दर्शन आहे. ते दर्शन कुठलं आहे? कुठलं दर्शन आहे? ते देवाचं दर्शन नाही आहे, ते दैवी दर्शन नाही. ते कुठलं दर्शन आहे? सैतानी दर्शन आहे. बघा जर तुम्ही प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि जर 1 वचनापासून वाचल तर तुम्हाला समजणार. 1-2 वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आता इथे एक दर्शन आहे आणि या अध्यायाचं पण जर प्रेषितांची कृत्ये 26 मध्ये पण वाचल ना तर तुम्हाला समजणार. 26 मध्ये पण त्यांनी स्वतःची साक्ष दिली या दर्शनाबद्दल. आता हे दर्शन, एक दर्शन कुठलं आहे? पाऊलाकडे. हे दर्शन कुठलं आहे? 1, 2, 3 वचनामधलं दर्शन कुठलं दर्शन आहे? सैतानाकडचं दर्शन आहे. वाचा काय सांगतो बघा. प्रेषितांची कृती याचा पहिला अध्याय 1, 2, 3 वचन वाचू आपण. 9वा अध्याय 1, 2 आणि 3 वचन. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे, शाऊल अजूनही परमेश्वराच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे, व येशूच्या लोकांचा, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना घात करणे, त्याविषयीचे फुटकार टाकत होता. याविषयीचे फुटकार तो टाकत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातल्या दिमिश्कामधल्या सभास्थानांच्या अशी पत्रे मागितली की असे पत्र त्यांनी मागून घेतली होती की तो मार्ग
हे देवाचं दर्शन नाही आहे. हे दर्शन कुणाचं आहे? हे सैतानाचं दर्शन आहे. म्हणून आम्हाला पण समजायला पाहिजे. काय समजायला पाहिजे? या जगात चालत असताना माझ्याकडे देवाचं दर्शन आहे का माझ्याकडे सैतानाचं दर्शन आहे? आता हेच अध्याय आपण काय करू? प्रेषितांची कृत्ये याचा 26 अध्याय आणि जर 9 वचनापासून वाचेल तर तुम्हाला समजणार. आता एक दर्शन पाऊलाकडे आहे. हे दर्शन कुठलं? पहिलं सैतानाचं दर्शन. लोकांना धरायचं, पकडायचं, मारून घेऊन टाकायचं, मारायचं आणि तुरुंगामध्ये टाकायचं. परंतु ज्या वेळेस हे दर्शन पाऊल घेऊन चालत होता ना, हे दर्शन योग्य नव्हतं त्याच्यासाठी, त्याच्या जीवनासाठी हे दर्शन चांगलं नव्हतं. म्हणून देवाने काय केलं? बघितलं पाऊलाला आणि मग पाऊलाला काय केलं? परमेश्वराने त्याचं स्वतःचं दर्शन दिलं. कुठलं दर्शन दिलं? त्याचं स्वतःचं स्वर्गीय दर्शन म्हटले त्याला बायबलमध्ये. आणि जे स्वर्गीय दर्शन पाऊलाला मिळालं त्याच्यानंतर पाऊलाचं जीवन काय झालं? काय झालं? बदललं पूर्ण. एक दर्शन होतं त्याच्याकडे. कुठलं दर्शन होतं? सैतानाचं दर्शन होतं. त्या सैतानाच्या दर्शनाच्या द्वारे भरपूर दिवस पाऊल जीवन जगला. परंतु ज्या वेळेस देवाचं दर्शन पाऊलाला प्राप्त झालं त्यावेळेस पाऊलाचं जीवन काय झालं? टोटली बदललं गेलं. वाचा बघा प्रेषितांची कृत्ये याचा 26वा अध्याय आणि जर 9 वचनापासून तुम्ही वाचाल, 9 वचनापासून वाचलं तर तुम्हाला इथे समजणार. आता पाऊलाचं दर्शन कशासाठी माहिती आहे का? पाऊलाला देवाने काय निवडलं माहिती आहे का तुम्हाला? कारण आम्हाला पाऊलाच्या द्वारे काय व्हायला पाहिजे? वचन समजायला पाहिजे आणि तारण प्राप्त करायला पाहिजे. पाऊलाचं जे दर्शन आहे ना, पाऊलाचं दर्शन हे अन्य जातीच्या लोकांचं काय व्हायला पाहिजे? तारण व्हायला पाहिजे. अन्य जाती लोकांना तारण प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून देवाने पाऊलाला निवडलं. तुम्ही बघा पाऊलाचं जीवन. पाऊल नेहमी कुठल्या लोकांना जाऊन सुवार्ता सांगायचं? सांगा बरं. अन्य जातीचे. अन्य जाती म्हणजे कोण? आपण. तो कधीच यहुदी लोकांकडे जास्त गेला नाही. यहुदी लोकांकडे देवाने कुणाला पाठवलं माहितीये का? पेत्राला पाठवलं. पेत्राला, बर्नबाला आणि जे दुसरे शिष्य होते ते जाऊन यहुदी लोकांना सेवा करायचे आणि जाऊन सांगायचं. परंतु पाऊलाला ज्यावेळेस देवाने दर्शन दिलं ना, हे पाऊलाला ज्यावेळेस दर्शन दिले हे दर्शन कुणासाठी होतं? आपल्यासाठी, अन्य जातीच्या लोकांसाठी. अन्य जातीमध्ये जाऊन त्यांनी सुवार्ता सांगायला पाहिजे. अन्य जातीच्या लोकांचा उद्धार व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने काय केलं? शाऊलाला दर्शन दिलं आणि मग शाऊल नंतर पाऊल झाला. वाचा बघा प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 24 अध्याय आणि 9 वचनापासून वाचलं तरी आम्हाला पाहायला मिळतं. वाचू. मलाही खरोखर वाटत असे की आता पाऊल सांगत आहे ज्यावेळेस तो अग्रिप्पा राजा पुढे थांबला ना, त्याला घेऊन गेले. देवाची सेवा करत असताना लोक पकडले, यहुदी लोक पकडले आणि अग्रिप्पा राजासमोर त्याला घेऊन गेलं. त्यावेळेस त्यांनी साक्ष सांगत आहे कशी. आता ती साक्ष काय आहे? तू सांगत आहे त्याला दर्शन झालेलं. आता हे दर्शन काय झालं तू तिथं सांगत आहे बघा. मलाही खरोखर वाटत असे की पाऊल म्हणत आहे मलाही खरोखर असे वाटत होते की नासोरी येशूच्या नावाविरुद्ध नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात. पुष्कळ गोष्टी काय करायला पाहिजे? करायला पाहिजे. त्याला पण वाटत होतं पाऊलाला की जे लोक येशूवरती विश्वास होते त्यांना धरायला पाहिजे, त्यांचा घात करायला पाहिजे, नाश करायला पाहिजे, त्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे. लई वाटत होतं म्हणते मला. पण पुढे वाचा काय सांगतं? आणि तसे मी यरूशलेमेत केलेही. आणि तसे मी यरूशलेममध्ये केलो पण म्हणते त्यांनी. आणि तसे मी यरूशलेममध्ये केले पण मी मुख्य याजकापासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात टाकले. पुष्कळ पवित्र जनांना मी तुरुंगामध्ये टाकून दिले. पुढं आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली. मी त्यांना संमती पण दिली. प्रत्येक सभास्थानात प्रत्येक सभास्थानामध्ये त्यांना वारंवार शासन करून प्रत्येक सभास्थानामध्ये जे येशूवरती विश्वास ठेवतात त्या लोकांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करण्यामध्ये लावण्याचा प्रयत्न मी करत होते. त्यांना दुर्भाषण करून त्यांना दोष लावण्याचा पण मी प्रयत्न करत होतो. पुढं त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन त्यांच्यावर अतिशय काय म्हणत आहे मी कसं? पिसाळून जाऊन. एकदम पिसाळून जाऊन एकदम काय म्हणतात एकदम राजिष्टपणाने एकदम क्रूर भावनेने त्यांना पिसाळून जाऊन काय करतो तो म्हणते मी बाहेरच्या नगरापर्यंत बाहेरच्या नगरापर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करत असे. पुढं हे चालू असता हे सर्व कृती या सर्व दर्शनाच्या द्वारे मी जीवन जगत असताना हे सर्व दर्शनाच्या द्वारे मी चालत असता मुख्य याजकाकडून अधिकारपत्रे मिळवून मी दिमिश्काकडे चाललो होतो. पुढं तेव्हा हे राजा वाटेवर 2 प्रहरी
तेव्हा शाऊल म्हणाला, प्रभू प्रभू तू कोण आहेस? प्रभू तू कोण आहेस? प्रभू म्हणाला, तेव्हा प्रभू मला म्हणाला, ज्या येशूचा तू छळ ज्या करतोस, येशू नासरीचा तू छळ करत आहे तोच मी आहे. तोच मी आहे. पुढं तर उठ, तर उठ, आपल्या पायावर उभा राहा, तर उठ व आपल्या पायावरती उभे राहा. कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे. कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिलं. आता तर त्यांनी सांगितलं त्याला दर्शन कशासाठी झालं. जे शाऊलाचं पण दर्शन आहे ना, हे शाऊलाचं दर्शन पण एक विशिष्ट प्रकार, ज्या पण लोकांना परमेश्वराने दर्शन दिलं ना, ते दर्शन साधं नाही आहे, एक विशिष्ट दर्शन आहे ते. आता त्यांनी इथे त्याच्या दर्शनाबद्दल सांगत. आता काय म्हणत आहे, तेव्हा शाऊल म्हणतो, काय म्हणतो शाऊल, मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे मी की तुला एवढ्यासाठी दर्शन दिलेलं आहे की तू जे माझ्याविषयी पाहिले आहे तू जे माझ्याविषयी पाहिले आहेस व ज्याबाबत व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक त्याचा सेवक व साक्षी व त्याचा साक्षी असे तुला नेमावे. असे मी तुला नेमावे. पुढे वाचा. ह्या लोकांपासून या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून व परराष्ट्रीय लोकांपासून मी तुझे रक्षण मी करीन. तुझं रक्षण करणार. मी तुला मी तुला त्यांच्याकडे पाठवतो. मी तुला आता काय म्हणत आहे, देव काय म्हणत आहे शाऊलाला, तुला दर्शन कशासाठी दिलेलं आहे, कुठं पाठवण्यासाठी, कुठं सेवा करण्यासाठी, परजातीय, अन्य जातीय आणि यहुदी लोकांकडे पाठवण्यासाठी मी तुला काय केलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे. आता हे जे दर्शन आहे ना शाऊलाचं पण, जे पावलाचं पण दर्शन आहे, साधं नाही आहे. कुणासाठी दर्शन आहे हे, आपल्यासाठी आहे. ज्यावेळेस हे पत्र लिहिलेलं आहे ना, कोण लिहिलेलं पत्र सगळ्यात जास्त, पौलाने लिहिले. का लिहिले पौलाने, कारण त्या पत्राच्या द्वारे आम्ही पण काय करायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे, तारण प्राप्त करायला पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतं, माझ्या पुढे काय सांगतं, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो. मी तुला याच्यासाठीच निवडलेलं आहे आणि मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, यासाठी की त्यांनी अंधारातून त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून व सैतानाच्या अधिकारामधून देवाकडे वळावे. व सैतानाच्या अधिकारातून, सैतानाच्या बंधनातून, सैतानाच्या क्लेशामधून, सैतानाच्या वाईट बंधनातून कुठं वळायला पाहिजे, देवाकडे वळायला पाहिजे. म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस तू त्यांचे डोळे उघडायला पाहिजे आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी आणि त्यांना त्यांच्या सर्व पापांची क्षमा व्हायला पाहिजे. म्हणून व माझ्यावरील विश्वासाने व त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि माझ्यावरील विश्वासाच्या द्वारे पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. त्यांना काय मिळायला पाहिजे, वतन मिळायला पाहिजे. म्हणून परमेश्वर काय म्हणत आहे, मी तुला दर्शन दिलेलं आहे, म्हणून मी तुला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. म्हणून बघा, जर पौलाचे जीवन तुम्ही बघणार ना, तर पौलाच्या जीवनाच्या द्वारे ज्यावेळेस परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि यशायाला पण जे दर्शन झालं, ते जे दोन स्वर्गीय दर्शन आहेत ना, ते दोन स्वर्गीय दर्शन कशासाठी दिलेले आहेत माहिती आहे का, त्यांच्याद्वारे देवाने काय केलेलं आहे, भरपूर लोकांना काय केलेलं आहे, तारण दिलेलं आहे. हे तारणासाठी परमेश्वराने काय केलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे. शाऊलाला ज्यावेळेस परमेश्वराने दर्शन दिलं ना, हे शाऊलाचं दर्शन कसलं दर्शन आहे माहिती आहे का, स्वर्गीय दर्शन आहे. आणि या दर्शनाच्या द्वारे शाऊल काय करत आहे, भरपूर लोकांना साक्षी देत आहे आणि त्या साक्षीवरती लोक विश्वास ठेवत आहेत, येशूवरती विश्वास ठेवत आहेत आणि ते लोक काय करत आहेत, तारण प्राप्त करत आहेत. काय करत आहेत ते लोक, तारण प्राप्त करत आहे. म्हणून बघा, जर गरंतीकराचे दुसरे पत्र याचा 12वा अध्याय आणि 1 वचन जर तुम्ही वाचाल तरी तर तुम्हाला समजणार, काय समजणार, की का शाऊलाला, का पौलसला देवाने स्वर्गीय दर्शन दिलं, कशासाठी दिलं, त्याचं दर्शन द्यायचं पाठीमागचं कारण काय आहे. इथं आम्हाला पाहायला भेटतं बघा, गरंतीकराचे दुसरे पत्र याचा 12वा अध्याय आणि 1 वचन काय सांगतं बघा, प्रौढी मिरवणे मला भाग पडते. प्रौढी मिरवणे. आता इथे शाऊल म्हणत आहे, प्रौढी मिरवणे मला भाग पडते. का, कारण तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. काय फायदा नाही. पुढं मी प्रभूचे दृष्टांत मी जो प्रभूचं स्वर्गीय दर्शन, प्रभूचा दृष्टांत व प्रगटी करणे ह्यांच्याकडे आता वळतो. कुठं म्हणतो तो, प्रभूच्या दर्शनाकडे, प्रभूच्या दृष्टांताच्याद्वारे आणि प्रभूकडून जे प्राप्त होणारे प्रगटीकरण आहे ना, त्याच्याकडे मी काय करतो आता, म्हणतो. म्हणून या जगामध्ये चालत असताना आम्हाला पण कुठं वळायचं आहे, प्रभूकडे आणि प्रभूकडे येणाऱ्या दर्शना, जे प्रभूच्या द्वारे येणारं दर्शन आहे ना, त्याच्याकडे आम्हाला काय करायचं आहे, वळायचं आहे.
आहे. जर आमच्या जीवनामध्ये दर्शन नाही तर आमचं जीवन काय नाही का? काय नाही, काहीच फायद्याचं नाही. बायबल आम्हाला असं सांगतं, आमचं जीवन झणझण वाजणारी झाड आणि ठळठळ वाजणारी कसं आहे टाळ, या प्रकारे आमचं जीवन असणार. जर आमच्या जीवनामध्ये देवाकडून प्राप्त होणारं दर्शन नाही तर. परंतु जर आम्ही म्हटलं, आता जसं पास्टरांचं साक्ष तुम्हाला मी पण सांगितलं, त्याच्या जीवनामध्ये दर्शन होतं. तुम्ही पण म्हटलं ना, काय म्हटलं, की माझ्या पण जीवनामध्ये देवाने असंच काम करायला पाहिजे आणि अशाच द्वारे मी पण काय करणार, जीवन जगणार. जर असं दर्शन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठेवणार ना, तर देव पण काय करणार माहितीये का? देव पण विश्वसनीय आहे आणि जो देव बोललेला आहे तो पूर्ण करण्यास कसा आहे, तो सामर्थ्याने भरलेला म्हणतं. म्हणून आमच्या पण जीवनामध्ये काय असणं गरजेचं आहे, दर्शन असणं गरजेचं आहे. जर दर्शन आमच्या जीवनामध्ये नाही तर आमचं जीवन कसं नाही, व्यर्थ. बघा देवाचं वचन काय सांगतं, जर स्तोत्र संहिता याचा 24 अध्याय आणि 6 वचन जर तुम्ही वाचाल तरी ते तुम्हाला समजणार. बघा काय सांगतं, दाऊद पण काय म्हणतो बघा. त्याला शरण जाणारे, कुणाला, आम्हाला कुणाला शरण जायचं आहे, देवाला आम्हाला शरण जायचं. जेव्हा आम्ही देवाला शरण जातो ना, ऑटोमॅटिकली देव आम्हाला काय करतो माहितीये का, काय करतो, दर्शन देऊन टाकतो. म्हणून काय सांगतात, त्याला शरण जाणारे हेच लोक होत. ते हेच लोक आहे. हे याकोबाच्या हे देवा, याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच आहे. कुठले लोक आहे, जे मनामध्ये विश्वास करते, जे मनामध्ये प्लॅन करते, जे मनामध्ये दर्शनाबद्दल विचार करते. माझ्या पण मनामध्ये हे दर्शन आहे आणि मी हे दर्शन घेऊन देवाच्या जवळ जाणार. देव पण काय करतो माहितीये का, ते दर्शन आम्हाला देतो. पुढे वाचा, स्तोत्र संहिता 28:27-8 वचन काय सांगतं बघा. माझे दर्शन घ्या. देवाचं वचन काय सांगतं, देव पण आतुर आहे. कशासाठी आतुर आहे देव, स्वप्नील भाऊ? कशासाठी, दर्शन देण्यासाठी. पण आम्ही समजून घ्यायला पाहिजे ते देवाचं आहे का सैतानाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, शाऊलाकडे पण 2 दर्शन होतं, एक सैतानाचं दर्शन होतं, एक देवाचं दर्शन होतं. आम्ही समजायला पाहिजे. जर आम्ही तारण प्राप्त करून घेतलेलं आहे, देवाचा पवित्र आत्मा आहे, आम्ही त्या आत्म्याला विचारायचं, देवा आज हे येणारं दर्शन मला देवाकडनं आहे का सैतानाकडनं आहे? देव तुम्हाला सांगणार, देवाचा पवित्र आत्मा सांगणार. आणि म्हणून देव काय म्हणतो, माझा काय सांगतो 27:8 वचन, माझे दर्शन घ्या. परमेश्वर पण म्हणत आहे माझे दर्शन घ्या. असे तू म्हटले, असे तू मला म्हटले, तेव्हा माझे हृदय तेव्हा माझं हृदय, तुला म्हणाले, तेव्हा माझं हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणायला पाहिजे आम्ही पण देवाला. तुम्ही म्हणता का नाही मला माहिती नाही, परंतु जेव्हा पण मी देवाच्या जवळ जातो ना, देवाला म्हणतो, देवा मी तुझ्या दर्शनाला काय झालेलं आहे, उत्सुक झालेलं आहे. देव म्हणतो, तर तुझं मन उत्सुक आहे, मी पण तुला काय करणार, देणार. आणि ते पण कितलं नाही, कुठला देणार, स्वर्गीय देणार म्हणतो. लास्ट वचन वाचून एंड करू आपण. स्तोत्र संहिता यात 15 अध्यायाचं 18 वचन. कुणाला दर्शन प्राप्त होते बघा, कुणाला पण दर्शन प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. स्तोत्र संहिता 17:15 कुणाला प्राप्त होतं, वाचा काय सांगतं देवाचं वचन. मी तर दाऊद म्हणत आहे, दाऊद काय म्हणत आहे, मी तर नीतिमान ठरवून. कुणाला दर्शन प्राप्त होतं, कुणाला, ज्याच्याकडे नीतिमान होण्याचा विश्वास आहे त्यालाच काय होतं माहितीये का मावशी, दर्शन प्राप्त होतं. काय सांगतं दाऊद म्हणतो, मी तर नीतिमान ठरवून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडव. मी तर नीतिमान ठरवून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडव. मी जागा होईल, मी जेव्हा जागा होईल तेव्हा तुझ्या दर्शनाने, मी जेव्हा जागा होईल तेव्हा मी तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती हो. हालेलुया. देवाच्या दर्शनाने आमची काय होती, तृप्ती होती. म्हणून देवाला म्हणायला पाहिजे, या जगामध्ये चालत असताना आमच्या पण जीवनामध्ये काय असायला पाहिजे, दर्शन. जर आमच्या जीवनामध्ये दर्शन नाही, आमच्या जीवनामध्ये गोल नाही, आमच्या जीवनामध्ये जर ध्येय नाही, या परमेश्वरासाठी, परमेश्वराचं काम करण्यासाठी, परमेश्वराची सेवा करण्यासाठी जर आमच्या जीवनामध्ये दर्शन नाही, तर आमचं पण जीवन कसं आहे, व्यर्थ आहे. पण जर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम करण्यासाठी, परमेश्वराची सेवा करण्यासाठी दर्शन आहे, गोल आहे, ध्येय आहे, तर आमचं जीवन पण अब्राहमाच्या द्वारे, मोशेच्या द्वारे आणि जसं पौलाच्या द्वारे देवाने त्यांचं जीवन आशीर्वादित केलं, आमचं पण देव जीवन काय करणार, आशीर्वादित करणार. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.